भंडारपुळ्याच्या खडकांवरून आम्ही पकडले 9 मासे। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करा। चला तर मग बघूया। नमस्कार मंडळी, तर गुड मॉर्निंग। तर आज चालू आहे सकाळी फिशिंगसाठी आणि आपल्या सेम स्पॉटवरती आणि पाठी आपले अँगलर्स आपली रॉड रेडी करतायत। तर मॉर्निंगचे वाजलेत आता 7। तर आपण 5:30ला निघालेलो, मध्ये थांबलेलो पाऊस आलेला त्यामुळे। तर 7:30 वाजलेत, आपण स्पॉटवरती पोहोचलो आहे आणि ओटी आहे, बघू शकता ओटी आहे। आता भरती थोड्या वेळाने चालू होईल, तर बघूया आज आपला रिपोर्ट काय होतो। नाईट फिशिंग करता करता आता आपण मॉर्निंग फिशिंगला आलो आहे आणि इथे आपला दीपू आहे आणि त्याच्या हातात तो रॉड आहे, त्याचा 7 फुटाचा आहे ना, 9 फुटी रॉड आहे। 9 फुटी रॉड आहे त्याचा। जरा रॉड बद्दल सांग ना तुझ्या। हा फिशॉलिकचा रॉड आहे। हां, किती रुपयाला घेतलेला? हा 2000 रुपयाला घेतला होता फक्त रॉड ना? हो, फक्त रॉड। आणि ही मशीन येलो कंपनीची आहे। ती कितीला? मला 1800ला भेटली होती, 6000 सिरीज आहे। ओके, ही रील एटेक्सची लाईन आहे। ती कितीला? एटेक्सची 28 mm ची लाईन आहे, ती 900 रुपयाला भेटली होती। टोटल सेटअप झाला तुझा 5000 पर्यंत झाला। होय होय। ओके, आणि त्याच्या पुढचा सेटअप तुम्हाला दाखवतो, जिथे गरी लावली जाते। तर अशी, तर हिला लीडर लाईन बोलली जाते। असा एक पेच मारला जातो, 2 शिशी, आणि इकडे गरी लावली जाते। तर ही छोटी आहे, इंग्लिश गरी म्हणतात तिला। तर ही लावली आहे आणि ही जॉईंट कशी करतात तेही दाखवतो तुम्हाला, दाखव जरा। तर ही अशी टाकली जाते। तर अशी गाठ मारली जाते, एकदम सिंपल। ही बघा, एकदम सिंपल। पावसाचं वातावरण नसतं ना, बघा ना, पाऊस आहे म्हणजे ढगाळ वातावरण आहे। जर हे नसतं ना तर एक नंबर व्ह्यू बघायला मिळाला असता, कारण जी किरणं आपल्या पाठून येतात ना ते ह्या ढगांवरती मारले जातील। थोड्या वेळाने आय थिंक बघायला मिळेल। हे बघा, पूर्ण मस्त व्ह्यू तयार होईल। चला तर मग बघूया कसा व्ह्यू होतो, तो मी तुम्हाला दाखवेन। इकडे आपला गणपतीपुळा राहिला, तो बघा। सकाळी एकदम शांत वातावरण आहे, लांब एकदम धुक्कळ आलेलं आहे। हे बघा, इकडे मस्त वातावरण वाटतंय। तर गुड मॉर्निंग सर्वांना। दीपूला काहीतरी मिळालंय, बघूया, चांगली ओढ आहे। हे बघा, चेक करूया काय मिळालंय। करकरा मिळाला, करकरा। तर एक मासा मिळालाय। काय पाहिजे? दीपू ओढतोय अजून एक, बघूया काय मिळतोय काय। काय आहे? काय आहे? तर कलाबा भेटला एक, 2 मासे झाले अशा तऱ्हेने। अजून एक ओढ लागले, बघूया काय आहे। नॉर्मलच आहे। मगाशी एक मासा सुटला त्याचा, म्हणजे 5-6 किलोचा होता बोलतो, म्हणजे पूर्ण गरी सरळ करून गेला। तर त्याची व्हिडिओ नाही मी केली, कारण मी पण हँडलाईनने फिशिंग करत होतो आणि बराच मोठा मासा होता बोलत होता, म्हणजे 5-6 किलोचा होता। कलापी आहे, करकर आहे, सॉरी कलापी नाही, करकर आहे। बऱ्यापैकी साईजचा आहे। बऱ्यापैकी साईजचा आहे। तर मी देखील इथे हँडलाईन टाकली होती आणि ओढ चांगली आहे, पण दगडी देखील बऱ्याच आहेत। आपले गरी जास्त अडकते, मी जास्त लांब नव्हती, इथेच टाकली होती। कारण जे कुंभारू मासे असतात ना, तर हे दगड आहेत ना, त्या दगडांवरची शेवाळ खायला येतात, मग मी इथेच टाकली होती। बऱ्यापैकी गरी ओढत होते, म्हणजे मी 7 माकलं नेली होती, माकलं संपली सगळी। दीपूला एक मासा मिळाला आहे, दीपूने तिथून 4 मासे ओढले आणि बऱ्यापैकी आहे, छोटी साईज आहे बोलतो। सेम मासा।
करकरा. करकरा बोलतात. तर तिथे 2 ठेवलेत त्याने त्या पाण्यामध्ये आणि इकडे 2 आहेत, म्हणजे असे टोटल 4 आहेत. आम्ही सकाळी 5 वाजता निघालेलो, पाऊस आला त्यामुळे थांबायला लागलेलं, त्यामुळे इकडे यायला लेट झाला. आई बोलली होती की हे जाता जाताना घे आणि तिकडे जाऊन खा. तर आईला सगळंच माहीत असतं. आय नो एव्हरीथिंग. तर आता आपण स्पॉट चेंज केला आहे. आपण त्या जागी होतो मगाशी आणि तिकडून असे आपण वरती गेलो आणि वरतून असा सरळच खाली उतरायला आहे. सेफ जागा आहे. पाणी बरंच मारतंय वरती आणि जागा बऱ्यापैकी आहे अँगलिंगसाठी. जी मगाशी वाली बोलत होतो ती समोरच आपल्याला लागते. तर बऱ्यापैकी कास्टिंग होऊ शकते आणि फिशिंग देखील कॅच होऊ शकतात. चला तर मग बघूया काय मिळतंय आपल्याला. आणि सेफ जागा आहे. इथूनच जर वरती आली ना तर इथूनच वरती जाऊ शकतो. हे बघा, असंच डायरेक्ट वरती गेलो की वरती. तिथे कसंच जरा रिस्की होतं, कारण तिथे उभं राहायला लागत होतं आणि जाताना आपल्याला पूर्ण फेरा मारून जायला लागत होता. त्यामुळे जर पाणी आलं ना तर तिकडे मारत होतं. तर ठीक आहे, इथे जागा आपली सेफ आहे, इथे आपण राहू शकतो. आणि बघूया आता किती मिळत आहेत. नितीनदाला आता ओढतंय आणि मजबूत आहे, कोणतरी चांगला आतमध्ये ओढलाय. बघूया काय काढतो. पकड पकड, असा उचलून धर. समाधानी आहे माणूस. उचलून धर असा हातात धर. तर फायनली नितीनदाने पण एक मासा काढलाय. आपण कमीत कमी 7 ते 8 दिवस घरवतोय आणि एकही मासा त्याने काढला नव्हता आजच्या दिवसापर्यंत. तर आज त्याने उपवास सोडलाय आणि तो असं म्हणत होता की तू आहेस म्हणून मला मासा मिळत नाही. तर आता गावलाय आणि खुश आहे एकदम माणूस. अजून पकडेल तो. जागा पण चांगली आहे आपली. बघूया आता काय मिळतंय काय. चला तर मग आपले 5 मासे झालेत. अजून 3 तरी मिळाले पाहिजेत. मोठ्या छोटे नाही, मोठे 2-3 तरी मिळाले पाहिजे, जेणेकरून आपली व्हिडिओ अजून भारी होईल. अजून एक काढला त्याने. भाई नितीनदा फॉर्म मध्ये आला. यो बघ कातला वडताय नुसता वडताय. हा बघ, फिंगर फिश म्हणतात ना, तो काढलाय. भाई फॉर्म मध्ये आला. आज काय बाबा त्याला खरं नाही. भाई पुन्हा फॉर्म मध्ये. अजून एक मासा पकडला. 3रा मासा सलग. 3रा मासा नितीनदा पकडतोय आणि बऱ्यापैकी आहे. तर आता जरा पाणी परत मारतंय. नितीनदान काहीतरी पोहा खाल्ला नाही वाटत. बिस्किट खाल्ल्यात मागायची. तुला वरतून नितीनदा फॉर्म मध्ये आला. सलग 3. आई शपथ. तुला पण एक ओढ आहे आणि एक पकडलाय दीपूने. हा दाखवतो मी तुम्हाला. ये दीपू पण फॉर्म मध्ये आला. दीपूने आता 4था त्याचा मासा पकडलाय. नितीन दीपून 5वा पकडलाय. तिकडे त्यानं 4 पकडलेले. असे आपल्याकडे 7 मासे झालेत टोटल. भाई दोघं पण फॉर्म मध्ये आले. दाखव
असा दाखव. हा काय? कालाप्पा. हा कलाप्पा आहे. हे कलाप्पा, 5 करकरे आणि 1 फिंगरफिश. फिंगरफिशला काय बोलतात? फिंगरफिशला काय बोलतात? लासा. फिंगर मार्क फिश. तर छोटे आहेत, म्हणजे माशांची साईज छोटी आहे, पण बऱ्यापैकी गावलेत आज. आजचा दिवस एक नंबर आहे. बघूया, अजून आपण सकाळी सकाळी आलोय आणि सकाळपासून आपली फिशिंग चालू आहे. बघूया आपल्याला अजून काय काय मिळतं ते. तर नितीनदाच्या घरीला ओढ आहे, पण बारीक आहे एकदम. सकाळी आपण इकडे होतो, तिथे 3 मासे पकडले आणि त्याच्यानंतर आपल्याला ओढ थांबलेली. मग आपण आता तिकडून त्या स्पॉटवरती आलो आणि यांनी टोटल 8 मासे आता पकडलेत. हे बघा, आणि सगळ्यांची साईज मस्त आहे. पाव अर्धा किलो आहेत, त्यामुळे बऱ्यापैकी फिशिंग झाले. आणि आजचा दिवस पण मस्त निघाला. सकाळी आलो, लवकर उठलो पहिल्यांदा आणि फिशिंगसाठी आलो. काही ना कारणासाठी उठलो लवकर, हे महत्त्वाचं. तर होपफुली अशा व्हिडिओ तुम्हाला मी अपलोड करत राहीन तुमच्यासाठी, तर नक्की बघत राहा. अजून मासे पकडताय ते, आम्हा थोड्या वेळ अजून 7-8 मासे पकडतील असं वाटतंय मला, कारण त्यांचा जो फ्लो चाललाय मासे पकडण्याचा, दर 15 ते 20 मिनिटात एक मासा काढताय दोघातला एक. तर आता कास्टिंग दाखवतो तुम्हाला. आणि पूर्ण भिजलेत हा दोघं पण. पाणी एवढं मारतंय की ते पाण्याच्या जे हे उडतात आहे त्यामध्ये ते दोघं पण पूर्ण भिजलेत, पण फिशिंग काय थांबवत नाहीत. डेडिकेशन असावं ना तर या दोघांसारखं फिशिंगचं. चला तर मग मी तुम्हाला दाखवतो, काय मिळालं तर नक्की तुम्हाला अपडेट करत राहीन. हे बघा डेडिकेशन म्हणता ना ते याला. तर फिशिंग आहे ना, डेडिकेशन, इन्फॉर्मेशन आणि 50% आहे ना लकचा गेम आहे. कारण आम्ही जर सकाळपासून तिकडे आणि आतापर्यंत तिकडे थांबतो ना, तर आम्हाला 3 माशाच्या वरती मासे मिळाले नसते. पण आम्ही डिसिजन घेतलं आणि म्हटलेलं चला नवीन स्पॉट चेक करूया कसा आहे. कारण तिथून हा स्पॉट चांगला दिसत होता, कारण समोरच वाली होती. आणि आम्ही ठरवलं की स्पॉट चेंज करूया. 9 वाजलेले आणि 9 वाजेपर्यंत आपल्याला 3 मासे मिळालेले. आणि त्यानंतर आपण स्पॉट चेंज केला, इथे आलो. एवढा म्हणजे पूर्ण वरती जाऊन पूर्ण खाली फिरायला लागलं. तर एवढा आपण स्पॉट चेंज केला. स्पॉट चेंज केल्यानंतर आपण इकडे आलो आणि आपल्याला 5 मासे मिळाले. तर ह्या गोष्टी आहेत ना, कधी कधी लकच्या देखील असतात. लक चांगला असेल किंवा तुमचा लक चांगला असेल ना, तर मासे पटापट मिळतात. आणि कधी कधी बाजूच्याला मासा मिळतो आणि तुम्हाला कधी कधी मासा शिवत पण नाही घरीला, अशी देखील गोष्ट होते. तर जसा असा लक, ज्याचा लक, तर त्याला मासे मिळतात. तर अजून आपल्याला मासे मिळतील. प्रकाश आगरे येणार आहेत आज. तर प्रकाश आगरेंना दाखवायला, म्हणजे माझा मोठा दादा येणार आहे मुंबईवरून, तर त्याला दाखवायला की आपण एवढे मासे पकडले. तर त्यासाठी हे फिशिंग करतायत. बघूया आता किती मिळत आहेत. नितीनदा भाई फॉर्म मध्येच आला, बिस्किट खातो आणि मासे काढतो. अरे बापरे, एकदम बारीक मोठी. जरा बिस्किट वाढवायला लागणार याची. हे बघा मस्त काढलाय. छोटा आहे एकदम, पण ठीक आहे. बारीक मासे लागतात एकदम. काय हा कलाप आहे? तो कलाप आहे छोटा एकदम. कालाप्पा छोटा आहे. बसाप्पा, उत्तप्पा ना, तसा कालाप्पा. बारीकच आहे. तर आतापर्यंत 4-4ची स्कोर लाईन आहे. नितीनदाचे 4, दीपूचे 4. आता 5वा कोण काढतोय बघूया. 10:30 वाजलेत. 5वा दीपू बोलतोय, बघूया आता. हाय ओढ आहे. 10:30 वाजलेत आपल्याला. आणि 10:30 वाजलेत आपल्याला. आता आपल्याकडे 11:30 किंवा 11 पर्यंतचा टाइम आहे. तर अर्धा पाऊण तास आहे आपल्याकडे अजून.
कारण 10:30 वाजून मगाशीच गेलेत. तर पाऊण तासामध्ये आपल्याला किती मिळत आहेत बघूया. कोण अव्वल ठरतोय या मॅचमध्ये, कोण अव्वल ठरतोय. 2 अँगलर आहेत आपल्याकडे. आणि बऱ्यापैकी आपल्याकडे आता 3 किलोच्या आसपास मासे झालेत. तर मित्रांनो, पाणी आता वरती मारायला लागलं. मी जिथे बसलेलो ना तिथे पाणी मारत होतं. तर आता मी फिशिंग थांबवले. मी दीपू नितीनदा आलेलो आणि 9 मासे मिळाले आपल्याला. आणि आता आपण निघूया घरी. तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब देखील करा आपल्या चॅनलला. आणि 120 सबस्क्रायबर आपले झालेत 10 दिवसामध्ये. 11व्या दिवशी झाले तर 120. तर थँक्यू सो मच एवढा सपोर्ट केल्याबद्दल. आणि अशाच व्हिडिओ तुम्हाला नक्की अजून 2-3 दिवस मिळतील. तर त्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग बाय बाय.